होतं असं की आता हे पत्र त्यांनी लिहिलं कोणाच्या नावाने, अकबराच्या नावाने, आणि ते पडतं राजपुतांच्या हातामध्ये. राजपुतांना आता कळतं की हा अकबर आपल्यासोबत ऍक्टिंग करतोय, अभिनय करतोय, पण ऍक्च्युली तसं नव्हता करत. तो औरंगजेब बाजूने होता. हा, औरंगजेब शातीर माणूस होता. त्याने तसं पत्र लिहिलं, राजपुतांच्या हातात भेटलं पण ते, आणि सगळे राजपूत सरदार याला सोडून जायला लागतात आता. अच्छा, फुल राजकारण. हा, राजकारण. आणि आता अकबरला समजतं की जो आपला बाप आहे तो आपल्या सोबत कूटनीतीचा वापर करून म्हणजे खेळतोय, राजकारण खेळतोय. आणि मग आता असे एक एक करून सरदार सोडून जायला लागतात, अकबराला सोडून जातात. आणि इंग्रजांचे जे काही पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये पण असं लिहिलेलं आहे की अकबराने खूप समजवायचा प्रयत्न केला राजपूत सरदारांना, पण त्याच्याकडे कोण आता थांबतच नसतं. हा, आणि तेव्हा जो निकोलो मनुची जो होता त्याने तर असं लिहिलंय, म्हणजे तो निकोलो मनुचे लेखकच होता तो तेव्हा शाह आलम सोबत होता, जो औरंगजेबाचा मोठा मुलगा. त्या शाह आलम सोबत होता. आणि त्या निकोलो मनुजीने असं लिहिलंय की अकबर म्हणजे अकबराकडे आता मोजके सरदार होते, म्हणजे दुर्गादास राठोड आणि 2-3 हजार